आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीने जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू हळू कमी व्हावं. शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन भगवंताने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा. या स्वच्छ जिहासेनेच अपेक्षेनेच आपण या धर्ममंडपामध्ये उपस्थित आहात. थोर संत प्रातस्मरणीय सद्गुरु बलदेवदास महाराज यांच्या 68व्या पुण्यतिथी महोत्सवाचं औचित्य साधून त्यांच्याच प्रांगणामध्ये आपण हे चिंतन करण्याकरिता उपस्थित आहोत. वारकरी संप्रदायातील या भागातील सगळे गुणी लोक टाळे घेऊन उभे आहेत. संगीताच्या क्षेत्रातील अत्यंत दर्जेदार असे गुणी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाच्या क्षेत्रातले दर्जेदार मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आदरणीय संभाजीराजे कर्नाटकातून इथे आलेले आहेत. नंदी बिजलगावकर, हो, माझे परमस्नेही हरिभक्तीपरायण आदरणीय प्रमोद महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. भगवान कृष्ण कन्हैया म्हणजे मुरली धारण करणारा, म्हणूनच मुरलीधर. ज्याने मुरली धारण केली त्यांना मुरलीधर म्हणतात. आणि मग मुरली एकदा वाजवली, मुरलीचा एकदा आवाज ऐकला रे ऐकला की गाई, वासर, गोपाळ, गवळणी सगळ्या त्या मुरलीच्या ध्वनीने, सुमधुर ध्वनीने खेचून घेतल्या जातात, बेहोश होतात. कुठून आलोय, किती लांबून आलोय, संपूर्ण सगळं विसरलं जातं. तसं मुरलीधर महाराजांचं प्रेमच असं आहे. त्या प्रेमाने हे सगळे इथं खेचून आलेले आहेत. इतक्या दूरचा प्रवास करून हे मृदंगाचार्य गोड असे गुणी लोक या ठिकाणी हजर आहेत. एवढंच नव्हे तर ज्यांच्या अमृतवाणीतून आपण अत्यंत दर्जेदार अशा पद्धतीचं भगवत कथा श्रवण केली. दुसऱ्या दिवशी ज्यांचं अत्यंत गोड असं कीर्तन या ठिकाणी आपण ऐकलं, आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण गणेश महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे आपलं कीर्तन झाल्यानंतर दुसऱ्याचं कीर्तन ऐकायला जाणं हे कसं शक्य असतं, हे फार अवघड असतं. खरं म्हणजे आपलं कीर्तन झाल्यानंतर दुसऱ्याचं कीर्तन ऐकायला जाण्यासाठी खूप मन मोठं लागतं, हे लक्षात ठेवा. आणि असं यांचं मन मोठं असल्यामुळे तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक प्रवचनकार ते या ठिकाणी हजर आहेत, ज्यांची झालेली आहेत, ज्यांची होणार आहेत, असे सगळे लोक इथे हजर आहेत. मी आपल्या सगळ्यांच्या चरणकमली अंतःकरणपूर्वक नतमस्तक होतो, वंदन करतो, सेवेला प्रारंभ करतो. संत बलदेवदास महाराज यांची ही तपोभूमी आहे. संत बलदेवदास महाराज यांची ही कर्मभूमी आहे. संत बलदेवदास महाराज यांची ही समाधीची स्मृतीची भूमी आहे. संत बलदेवदास महाराज यांची ही आवडती भूमी आहे. त्यांच्या हृदयातल्या संवेदना इथं चिटकलेल्या आहेत आणि म्हणूनच त्यांच्याच चरणाच्या सानिध्यामध्ये आपण सेवा करण्याकरिता उपस्थित आहोत. अत्यंत विरक्त जीवन, वैराग्यवान जीवन, निस्पृह जीवन, निष्काम जीवन, निर्लोभ जीवन, निर्मळ जीवन अशा पद्धतीचं ज्याने जीवन जगले, सतत परमात्म्याची साधना ज्याने आपल्या जीवनामध्ये केली, भगवान परमात्म्याच्या चिंतनाशिवाय ज्याने आपल्या आयुष्यातला एक क्षणही जाऊ दिला नाही, त्यांना संत बलदेवदास महाराज म्हणतात. सतत देवाचं चिंतन हे ज्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक, विरक्ती, वैराग्य हाच ज्यांच्या जीवनाचा कळस होता, तात्विकता हे ज्यांच्या जीवनाचं अधिष्ठान होतं आणि सतत भगवंताचं नामस्मरण करणं अर्थात भक्ती हाच ज्यांच्या जीवनातला प्राण होता, ते म्हणजे बलदेवदास महाराज. ऐका, भगवान परमात्म्याचं चिंतन करणं हेच जीवनाचं ध्येय. की जसं श्वास आणि प्रश्वास, श्वासाशिवाय मनुष्य जगू शकत नाही, त्या पद्धतीने भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय न जगणं
तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हाशी. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं हेच ज्यांच्या जीवनातलं अन्न होत. देव खाते देव पिते देवासवेवी बोलते या न्यायाने सतत देवाशी ज्यांचं संभाषण, सतत देवाचाच जिव्हाळा ज्यांच्या अंतःकरणामध्ये होता, असे त्यागी वैराग्यवान परमात्म्याच्या स्वरूपाशी चिटकलेलं वारकरी संप्रदायातलं आणि आपल्या सगळ्यांचं आदर्शवत असलेलं हे जीवन आणि त्यांच्याच 68व्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यांच्याच कृपेने आपण काही चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि महाराज या अभंगातून हरीच दास्यत्व स्वीकारल्यानंतर हरिदासांच्या जीवनामध्ये प्राप्त होणारी एक जगद विलक्षण अवस्था प्रकट करतात. थोडं लक्ष द्या. भक्तीच्या क्षेत्रात परमार्थाच्या अंतरंग गाभ्यामध्ये आपलं जीवन काही अधिकारापर्यंत पोहोचावं असं वाटत असेल, परमार्थाच्या क्षेत्रामध्ये उच्च स्थितीपर्यंत आपलं जीवन जावं ही जर भावना असेल किंवा भक्तीच्या क्षेत्रात अत्यंत खोल अंतरंगामध्ये आपला प्रवेश व्हावा ही जर अपेक्षा असेल तर ऐका, भक्तीच्या परमार्थाच्या क्षेत्रात आपलं जीवन एका विशिष्ट अलौकिक अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचलंच पाहिजे. लक्ष द्या. कशाला म्हणतात तो अवस्था? अवस्था कशाला म्हणतात त्याचं अगदी सोपं उत्तर मी आपल्या पुढे देतो. अवस्था तिला म्हणतात जी कधी बदलतच नसते, तिचं नाव काय आहे? अवस्था. देश बदलला तरी, काल बदलला तरी, वस्तू बदलली तरी, व्यक्ती बदलली तरी, परिस्थिती बदलली तरी, समाज बदलला तरी, वातावरण बदललं तरी आपल्या अंतःकरणातल्या भगवंताविषयीच्या भक्तीमध्ये तसुभरही अंतर न पडणं याला अवस्था म्हणतात. लक्ष द्या. अवस्था कशाला म्हणायचं? अवस्था त्याला म्हणायचं प्रसंगी प्राणाचं बलिदान करण्याची जरी वेळ आली तरी आपल्या पारमार्थिक साधनेपासून बाजूला न सरकणं याला अवस्था म्हणतात. तोही देतो. ज्ञानोबा सांगतात दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडुसुता सुख दुःख प्राप्ता मध्यस्थुजो तरी गेली याची शे न करी न पवता चाड न धरी सुनिश्चलो अंतरी मेरू जैसा याला अवस्था म्हणतात. किंवा अर्जुना समत्व चित्ताचे तेचे सारजान योगाचे तेत मनाने बुद्धीचे ऐक्याचे. थोडक्यात प्रसंगी हे शरीर जरी बलिदान करण्याची वेळ आली तरीही मागे न सरकणं याला अवस्था म्हणतात. जरी हे आकाश वर पडू
आहे. ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये. परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा, नकरी अनिकाचा पांगिला. नाम धारत दास तुझाची अंकिला. लक्ष द्या, नीट ऐका. प्राणाचा त्याग करण्याची वेळ आली तरी सुद्धा आपल्या पारमार्थिक साधनेपासून, आपल्या उद्दिष्टापासून, आपल्या तत्वापासून, आपल्या ध्येयापासून किंवा आपल्या भक्तीपासून बाजूला न सरकणं याला अवस्था, याला अवस्था म्हणतात. ऐका जरा, ऐका. अवस्था कशाला म्हणायचं? अवस्था त्याला म्हणायचं, आता भगवान परमात्म्यानं जर मला दर्शन नाही दिलं तर माझ्या शरीरातून प्राणच निघून जातो की काय असं वाटणं याला अवस्था म्हणतात. प्राण रिगोप आहे, कुडे सांडोनी शेमुख नयनी न देखता. जरा ऐका. भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता चित्त झुरणे लागणं याला अवस्था म्हणतात. झुरोनी पांजरा होऊ पाहे आता, ये पंढरीनाथा भेटावया. लक्ष द्या. अवस्था म्हणायचं कशाला? अवस्था याला म्हणायचं, भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरिता अंतःकरण तडफडत राहणं याला अवस्था म्हणतात. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. मासा जर पाण्यातून बाहेर काढला तर साधारणतः 6.5 मिनिट जिवंत राहतो का 11 मिनिट जिवंत राहतो? अंदाजे त्यांनी सांगितलंय 6.5 मिनिट मासा जिवंत राहतो. खरं सांगा, 6.5 मिनिट जिवंत राहतो का 11 मिनिट? अंदाज सांगितलाय, अंदाज. 11 मिनिट, 6.5. उत्तर इतकंच आहे. पाण्यातून मासा जर बाहेर काढला तर तो मासा जीव जिती जीवना संगे मत्स्या मरण त्याग योगे. ऐका, पाण्याशिवाय मासा जगूच शकत नाही. बरोबर? अगदी तस आता जर देवानं दर्शन मला नाही दिलं तर मी जगूच शकत नाही असं आपल्याला वाटणं याला अवस्था म्हणतात. लक्ष द्या. अवस्था कशाला म्हणतात? भगवान परमात्म्याच्या वियोगामध्ये जाणारा एक क्षण युगासारखा वाटणं याला अवस्था म्हणतात. काही हे बिरडे पिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुने वडील निमिषमाने. परमात्म्याच्या वियोगामध्ये प्रचंड दुःख वाटणं याला अवस्था म्हणतात. पडिले दुर्देशी मज आठवे मानसी. नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी. दिनु तैसी रजनी झाली गे माय,
अवस्था लावून गेला अजून का नये. नीट लक्ष द्या. म्हणजे देवाच्या वियोगामध्ये दुःख वाटणं याला अवस्था म्हणतात. जरा ऐका, अवस्था कशाला म्हणायचं? भगवान परमात्म्याच्या दर्शनाशिवाय आपल्या संसारातला कोणताही भोग भोगायला नको वाटणं याला अवस्था म्हणायचं. उदाहरणार्थ काय, 3-3.5 कोटीच्या बंगल्याचा वैताग येणं, 45 लाखाची गाडी नको वाटणं, याला काय म्हणायचं? अवस्था म्हणायचं. अवस्था सांगेल, प्रमाण सांगेल तुम्हाला. लक्ष द्या. अष्टभोग भोगणे माती नाही चाड, भक्ती प्रेम गोड येईले गे माय. ऐका, वमनते मनी बैसलेसे मृत्यूलोकी आम्हा आवडते परी नाही एका हरिनामे बिन. अर्थ इतकाच आहे, भगवान परमात्म्याशिवाय भगवंताच्या दर्शनाशिवाय संसारातलं कोणतंही सुख न वाटणं याला अवस्था म्हणतात. किती ज्ञानोबाराय गोड बोलतात. ज्ञानोबाराय सांगतात, चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी, कान्हो वनमाळी वेगी भेटवा का. ऐका हो, चंदन कशाला म्हणतात? चंदनाचा एक थेंब उकळत्या तेलाच्या कढईत जर टाकला तर उकळतं तेल सुद्धा शांत थंड होत. इतकं शीतल काय असतं? चंदन. अशा चंदनाची चोळी अंगावर घातलेली ज्ञानोबाराय सांगतात, मला अग्नीसारखी ती पोळते का. कानो वनमाळी वेगी भेटवा, न लावा चंदन वांगी, न घाला विंजन वारा, हरिविन शून्य शेजारुगे माय. लक्ष द्या. भगवान परमात्म्याच्या दर्शनाशिवाय संसारातली सगळी सुख तुच्छ वाटणं याला अवस्था म्हणतात. लक्ष देताय तुम्ही? ऐकताय? जरा नीट ऐका. आपण संसारातल्या सुखाला कंटाळतो का संसारातल्या दुःखाला कंटाळतो? खरं बोला. कशाला कंटाळतो? दुःखाला. आणि त्याच्यात काय विशेष आहे? दुःखाला तर येड बी कंटाळत. ते कंटाळूनच वेळ झालेलं असतं. ऐका, संसारातल्या दुःखाला कंटाळणं हे सामान्य माणसाचं लक्षण आहे. आणि जाग होऊन पुढचं वाक्य ऐका, संसारातल्या सुखाला कंटाळणं हे भक्ताचं लक्षण. प्रमाण दिलं मी तुम्हाला. तुकोबारायचं चरण गोड आहे. तुकोबाराय सांगतात, त्रासला हा जीव संसारीच्या सुखा, तुझविन सखा नाही कोणी. तुकोबाराय सांगतात, मला संसारातल्या सुखाचा वैताग आला. संसाराच्या तापे कुटुंबाची सेवा करता
करता संसार करता करता वैताग आला असं आपलं ऐका, महात्म्याचं असं नाही. महात्म्याचं कसं आहे, संसारातल्या सुखाचा त्यांना वैताग आला. आता बोलतो ना मी, गाडीचा, बंगल्याचा, 8,000 सोयाबीनचा झालेला भाव, त्याचा त्यांना वैताग आहे. हे विशेष, हे अवस्थे 6 पर्यंत आहे का? पण काय म्हणलं का 6 पर्यंत वाढे माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. मला वाटतं आता जरा बरं वाटलं तुम्हाला. भाव वाढेल म्हटलं की बरं वाटणं हे संसारिक माणसाचं लक्षण आहे, आणि भाव कमी होईल म्हणजे बरं वाटणं हे भक्ताचं लक्षण आहे. मी प्रमाणानं बोलणारा माणूस आहे, लगेच प्रमाण. संसाराचं वाटोळ होणं हे भक्ताचं लक्षण आहे, हे अवस्थेचं लक्षण आहे. प्रमाण देतो. तुकोबाराय सांगतात, तुकोबारायची गोड भाषा आहे. तुकोबाराय सांगतात, देव भक्ता लागी अंगे वारावार करुणी ठेवे, किंवा देवाची ते खून आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसाराशी. थोडक्यात सांगतात, देवाची ती खून झाला ज्याशी संग त्याचा होय भंग मनुष्य म्हणा. संसाराचं वाटोळ होणं हे अवस्थेचं लक्षण आहे. ऐकायला खूपच जड जाते, पण किमान कीर्तनकाराने एवढ्या जागेवर तरी खरंच सांगावं. एकच वाक्य बोलतो, तुम्हाला बरं वाटल असं सांगितलं पाहिजे का तुमचं बरं होईल असं सांगितलं पाहिजे? बरं होईल. बहुतेक सध्या आमचं काय चाललंय, तुम्हाला बरं वाटलं पाहिजे. पण लक्षात ठेवा, कधीतरी या जागेचं पावित्र्य आपण सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या बोलण्याचा मुद्दा इतकाच आहे की अवस्था कशाला म्हणायचंय. ऐका, अवस्था त्याला म्हणायचं 8 वाजले, 8:30 वाजले, 8:45 झाले, 9 झाले, आणखीन कीर्तन सुरू झालं नाही, आणखीन कीर्तन सुरू झालं नाही. कीर्तन कधी सुरू होईल म्हणून जीवाची लाही 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 होणं याला अवस्था म्हणायचं. 9 वाजले, 9:15 वाजले, 9:30 वाजले, 9:45 झाले, आणखीन सुद्धा पहिलं चरण सुरू झालेलं नाही. कीर्तन कधी संपेल म्हणून जीवाची तगमग 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 होणं याला माझा मुद्दा इतकाच आहे, भगवंताच्या दर्शनाकरता जीवन बेचैन होणं याला अवस्था म्हणतात. आणि दादानं जरा लक्ष द्या, आता जे सगळं बोललंय याच्यातलं आपलं काहीतरी झालंय का? काही झालेलं नाही. कधीतरी असं व्हायला पाहिजे घेऊ कधी. हे बघा, तुम्ही चांगलं लक्ष देऊन कीर्तन ऐका. आपल्या जीवाची धावपळ, तळमळ, बेचैन, आमदार भेटावं म्हणून असते का देव भेटावं म्हणून? आमदार पीटी मास्तरला सुद्धा वाटते आमदार. देवाचं कुणाच नडले. खरं म्हणजे लोक कीर्तन काय ऐकत असतात, देव भेटावा म्हणून का कीर्तन ऐकलेलं चांगलं असतं? चांगलं असतं, चांगलं असतं. पोरवाळ सुखात राहतात, लोक चांगलं म्हणतात. याच्यापेक्षा काय आमची अपेक्षा आहे? तर ऐका, भगवंताच्या दर्शनाकरता जीव तळमळत राहणं. किती तळमळला पाहिजे? जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. जीवनामध्ये या अवस्थेची काय आहे? गरज आहे. कधीतरी जीवन या अति सर्वोच्च अवस्थेपर्यंत काय झालं पाहिजे? पोचलं पाहिजे. ऐका, भक्तीच्या क्षेत्रामध्ये अशा अनेक अवस्था आहेत. त्यापैकी एक सर्वश्रेष्ठ अवस्था जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या जीवनात अर्थात हरिदासांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. ती अवस्था कोणती आणि ती अवस्था कशामुळे प्राप्त झाली? या दोन्हीचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. हरे